हे आहे ते स्टॉक्स कार्डचं डीमॅट अकाउंट आहे. याच्यामध्ये आपण शेअर्स बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो. ठीक आहे. तर आपण बघूयात. याच्यामध्ये सर्वात आधी लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला 3 रेषा दिसतील, 3 लाईन. त्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता, त्यानंतर तुम्हाला फर्स्ट वेलकमच्या पुढे तुमचं नाव दिसतं, कस्टमरचं नाव. त्याच्यानंतर तुमचा लॉग इन आयडी आणि तुमचा कस्टमर आयडी. ठीक आहे. त्याच्यानंतर डॅशबोर्ड, ट्रेड, पोर्टफोलिओ, ट्रान्सफर फंड, बॅक ऑफिस वगैरे हे जे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. सगळ्यात आधी ज्यावेळेस तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करता, त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी फंड टाकावा लागतो, म्हणजे पैसे ऍड करावे लागतात. ते पैसे कसे ऍड करायचे ते आपण बघूयात. सर्वात आधी तुम्हाला करावं लागतं, सो तुम्ही डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची अमाऊंट जेवढी पण ट्रान्सफर केलेली आहे तुम्ही, ते तुम्हाला मार्जिनमध्ये शो करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे पेज पहिलं ओपन होतं, त्या पेजचं नाव आहे ओव्हरव्ह्यू. ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी बँक हे वरती दिसेल. त्यानंतर जे पण शेअर्स तुम्ही बाय केलेले असतात, ते तुम्हाला नेट पोझिशन मध्ये दिसतात. नेट पोझिशन म्हणजे तुम्हाला त्यामध्ये करंट प्रॉफिट किंवा लॉस जे पण काही तुम्हाला झालेलं आहे, प्रॉफिट झालेला असेल तर तो प्रॉफिट इथे शो करेल, किंवा लॉस झालेला असेल तर तो लॉस इथे तुम्हाला शो करेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला मार्जिन दिसतंय, टोटल मार्जिन, जे तुम्ही यूज करू शकता शेअर परचेस किंवा सेल करण्यासाठी. त्यानंतर मार्जिन युटिलाइज, जेवढा पण तुम्ही मार्जिन युटिलाइज केलेलं आहे शेअर्स परचेस करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आता अकाउंटमध्ये 15,390 रुपये आहेत. याच्यामध्ये तुम्ही 10,000 रुपयाचे शेअर खरेदी केले, तर ते तुम्हाला मार्जिन युटिलाइज मध्ये 10,000 रुपये दिसतील युटिलाइज केलेले. आणि रिमेनिंग 5,390 ते इथे दिसेल नेट मार्जिन अवेलेबल. ठीक आहे.
त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल स्टॉक्स, सेक्टर आणि पोर्टफोलिओ. स्टॉक्स मध्ये गेलात तर मग यामध्ये तुम्हाला रिसर्च आहे. रिसर्च मध्ये जे पण तुम्हाला कॉल्स प्रोव्हाइड होतात कंपनीकडनं किंवा आमच्याकडनं ते तुम्हाला खाली दिसतात. आता डॉक्टर रेड्डी एक शेअर आहे, ठीक आहे, जो तुम्ही 2880 रुपये करंट प्राइस चालू आहे. त्याचा स्टॉप लॉस लावू शकता तुम्ही 2950 आणि त्याचं टार्गेट असेल 2810. हे ऑलरेडी आता वरती आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला सेल करायचं आहे. 2950 चा स्टॉप लॉस, 2810 चं टार्गेट शॉर्ट सेलिंग साठी. हे जे आहे बी म्हणजे बाय, एस म्हणजे सेल. अशा पद्धतीने हे फर्स्ट पेज आहे. सेकंड पेज आपण बघूयात वॉच लिस्ट. आता वॉच लिस्ट वरती गेल्यानंतर इथे सुरुवातीला तुम्हाला वरती दिसेल सेन्सेक्स आणि निफ्टी. त्याच्यावरती इथे तुम्ही वॉच लिस्ट ऍड करू शकता. ही जी आहे ती डिफॉल्ट वॉच लिस्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही नवीन वॉच लिस्ट ऍड करू शकता. क्रिएट मध्ये तुम्ही काही नाव टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी टाकले VK SM, VK शेअर मार्केट. आता मी VK SM हे नाव टाकलं. तुम्ही काही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात ABC, ठीक आहे, क्रिएट. आता ही वॉच लिस्ट क्रिएट केलेली आहे नवीन मी. या वॉच लिस्ट मध्ये एक रेडीमेड आपल्याला एक शेअर ऍड झालेला आहे, म्हणजे TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये आपण आणखी शेअर ऍड करू शकतो. तुम्हाला त्यासाठी क्लिक करायचं आहे प्लस साइन वरती. तुम्हाला फॉर एक्झाम्पल SBI ऍड करायचंय, तर तुम्ही SBI वरती क्लिक करा. SBI टाईप करा. तुम्हाला SBI चे जेवढे शेअर्स आहेत, SBI चे जेवढे शेअर्स लिस्टेड आहेत ते तुम्हाला इथे शो करतील. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करण्यासाठी प्लस साइन वर क्लिक करायचंय. इथे वॉच लिस्ट नेम दिसेल तुम्हाला ABC. क्लिक ऑन ऍड. आता तुम्ही जर बघताल तर ते तुम्हाला SBI ऍड झालेलं दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता तुमच्या वॉच लिस्ट मध्ये नवीन शेअर्स. आता हे शेअर्स तुम्हाला बाय किंवा सेल कसे करायचे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला SBI घ्यायचं आहे, तर SBI वरती क्लिक करायचं. खाली तुम्हाला इथं बाय, सेल, डिटेल, चार्ट आणि अलर्ट असे ऑप्शन असतात. तुम्हाला जर खरेदी करायचं असेल, विकायचं असेल किंवा त्याचे डिटेल चेक करायचे असेल तर तुम्ही इथे बघू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बाय करायचंय, क्लिक ऑन बाय. बाय वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिसतात त्या शेअरची. SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचा करंट मार्केट प्राइस. सपोज त्याच्यामध्ये किती प्राइसची वाढ झाली आहे किंवा कमी झाली ते तुम्हाला इथे शो करेल. त्यानंतर ऑर्डर, डेप्थ, चार्ट, फंडामेंटल्स. कंपनीचे फंडामेंटल तुम्हाला इथे शो करेल. कंपनीचा चार्ट, कंपनीचा ग्राफ जो आहे ते तुम्ही इथे बघू शकता. टेक्निकल अनालिसिस तुम्ही इथे करू शकता. डेप्थ, त्याच्यामध्ये किती टोटल बाय झालेत, सेल झालेत, बाय प्राइस, सेल प्राइस जी काय आहे ते तुम्हाला डेप्थ मध्ये दिसेल. ऑर्डर मध्ये आल्यानंतर आता आपल्याला हे शेअर्स बाय कसे करायचे. ऑर्डर मध्ये आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल इथं क्वांटिटी ऍड करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता SBI ची करंट प्राइस आहे 195 रुपये 95 पैसे, बरोबर. बीड म्हणजे बाय, आस्क म्हणजे सेल. बाय करायचं तुम्हाला 195.95 या किमतीला. मग तुम्हाला सपोज आता 100 शेअर्स बाय करायचे, त्याचे परचेस करायचे, तर तुम्हाला इथे 100 एंटर करावं लागेल. 100 क्वांटिटी, ओके. देन लिमिट. आता जर ही करंट मार्केट प्राइस आहे 195.95, या जर प्राइसला तुम्हाला बाय करायचं असेल तर ही प्राइस तुम्ही टाकू शकता. किंवा तुम्हाला जर आता याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होतं, कधी कधी काय होतं की आपण शेअर्स बाय करायला जातो या किमतीला, पण ते होत नाही, याची किंमत फ्लक्च्युएट होत राहते. मग आपल्याला जर मार्केट प्राइसला बाय करायचं म्हटलं तर मग तुम्हाला इथे ऑर्डर टाईप मध्ये लिमिटच्या जागेवर मार्केट सिलेक्ट करायचंय. जर तुम्ही मार्केट सिलेक्ट केलं, आधी बघा लिमिट होतं, इथे तुम्हाला अमाऊंट शो करत होती, जी पण करंट मार्केट प्राइस आहे ती इथे शो करत होती, बरोबर. ज्यावेळी तुम्ही ऑर्डर टाईप मध्ये मार्केट सिलेक्ट केलं त्यावेळी इथे लिमिट अमाऊंट गेलेली आहे, फक्त तुम्हाला क्वांटिटी दिसेल, ठीक आहे. त्यानंतर मार्जिन. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक इंट्राडे आणि डिलिव्हरी. जर तुम्ही इंट्राडे साठी बाय करत असाल, इंट्राडे म्हणजे सेम डे बाईंग आणि सेलिंग,
तर त्यासाठी तुम्हाला मार्जिन वरती क्लिक करायचंय. म्हणजे जे तुम्हाला मार्जिन मिळतं स्टॉक मध्ये तुम्हाला अप टू 25 टाइम्स कॅश मध्ये मार्जिन मिळतं. हे जर तुम्ही ऑप्शन मध्ये परचेस करत असाल तर अप टू 7 टाइम्स तुम्हाला मार्जिन मिळतं. हे जर कमोडिटी मध्ये करत असाल तर अप टू 5 टाइम्स तुम्हाला मार्जिन मिळतं. आता आपण कॅश मध्ये करतोय तर मग तुम्हाला इंट्राडे साठी बाय करायचं असेल तर मार्जिन तुम्ही यूज करू शकता, किंवा जर तुम्हाला लॉंग टर्म साठी परचेस करायचं असेल तर तुम्ही डिलिव्हरी चूज करू शकता. आता डिलिव्हरी मध्ये तुमचा जो फंड आहे, तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते पूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमचीच लागणार आहे. त्यावरती तुम्हाला कंपनीकडनं कोणतंही मार्जिन नाही मिळत. आणि जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तर तुम्हाला मार्जिन मिळेल अप टू 25 टाइम्स ॲज आय सेड. त्यासाठी तुम्हाला मार्जिन वरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्वांटिटी टाकली आपण. मार्केट इथे काहीच नाही करायचं कारण आपण इथे मार्केट सिलेक्ट केलंय. इथे जर लिमिट असतं तर मग आपण इथे चेंज करू शकतो प्राइस. फॉर एक्झाम्पल आता ही जी प्राइस आहे 195.95 ही प्राइस फ्लक्च्युएट होते. ती 196 होणार, 194 पण होणार. जर तुम्हाला वाटलं की 195 आहे पण एक दोन पॉईंटनी खाली येऊ शकतो, एक दोन पॉईंट जर आपल्याला खाली बाय करायला मिळालं तर आपला फायदा आहे. मग तुम्ही इथे अमाऊंट चेंज करू शकता. इथे फॉर एक्झाम्पल तुम्ही टाकू शकता 193. ज्यावेळेस एसबीआय आता करंट मार्केट प्राइस जी चालू आहे 195.95, ही प्राइस जर इथून खाली आली, फॉर एक्झाम्पल 193 ला आली, तर तुम्हाला 193 ला 100 क्वांटिटी तुमची बाय होईल ऑटोमॅटिकली. हे तुम्हाला मॅन्युअल करायची गरज नाही कारण तुम्ही ऑर्डर ऑलरेडी प्लेस करताय. ठीक आहे. सो फर्स्ट तुम्हाला क्वांटिटी ऍड करायची. जर तुम्हाला मॅन्युअली प्राइस टाकायची असेल तर तुम्हाला इथे ऑर्डर टाइप मध्ये लिमिट सिलेक्ट करायचंय. जर तुम्हाला करंट मार्केट प्राइसला बाय करायचं असेल तर मार्केट सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. करंट मार्केट प्राइसला बाय होणार. त्याच्यानंतर प्रोडक्ट तुम्हाला जर इंट्राडे साठी घ्यायचं असेल तर मार्जिन, किंवा डिलिव्हरी साठी घ्यायचं असेल तर डिलिव्हरी. ओके. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात मार्जिन इंट्राडे साठी. त्यानंतर तुम्ही सबमिट वरती क्लिक करायचं. जसंही सबमिट वरती क्लिक करताल तर तुम्हाला इथे दिसेल बघा, बाय एसबीआय. एसबीआयचे शेअर्स तुम्ही बाय करताय. एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. क्वांटिटी 100. मार्केट आपण मार्केट प्राइस काही नाही टाकलेली म्हणून 0. प्रॉडक्ट मार्जिन म्हणजे आपण इंटरडे साठी यूज करतोय, मार्जिन घेतोय. त्यानंतर व्हॅलिडिटी दिसते आपल्याला डे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सबमिट. जसं तुम्ही सबमिट वरती क्लिक करता, ठीक आहे, तुम्हाला एक अशा पद्धतीची एक विंडो दिसते, ऑर्डर प्लेस सक्सेसफुली. म्हणजे तुमची ऑर्डर बाय झालेली आहे, तुमची ऑर्डर सक्सेसफुली प्लेस झालेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही 3 टॅब दिसतात तुम्हाला, ऑर्डर बुक, नेट पोझिशन आणि वॉच लिस्ट. आता ती ऑर्डर जी आहे ती परचेस झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये किती प्रॉफिट झालाय किंवा लॉस झालाय हे तुम्हाला नेट पोझिशन मध्ये दिसतं. ज्यावेळी तुम्ही नेट पोझिशन वरती क्लिक करता, आता सध्या इथे दिसणार नाहीये कारण मार्केट आता बंद आहे, मार्केट आता चालू नाहीये. हे चालू मार्केटमध्ये आपण ट्रेड करतो त्यावेळी तुम्हाला इथे नेट पोझिशन दिसतात. नेट पोझिशन मध्ये 100 इथे तुम्हाला दिसणार की क्वांटिटी 100 बाय केली आहे, त्याची करंट मार्केट प्राइस काय चालू आहे एलटीपी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट झालाय की लॉस झालाय ते तुम्हाला इथे शो करणार नेट पोझिशन मध्ये. आता काही वेळी काय होतं की आपल्याकडे फंड कमी असतो, किंवा ती मार्केटमध्ये मार्केट प्राइसला आपल्याला ती ऑर्डर कॅप्चर करता येत नाही, म्हणून ती ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही, ती ऑर्डर पेंडिंग राहते. मग ती ऑर्डर पेंडिंग राहिली तर त्या ऑर्डरचं काय झालंय, आपल्याला ऑर्डर मिळाली आहे की नाही ते आपण इथे चेक करू शकतो ऑर्डर बुक मध्ये. लेफ्ट साइडला ऑर्डर बुक म्हणून एक ऑप्शन आहे, तर त्याच्यामध्ये बघा गेटवे रिजेक्ट. आता आपण इथं क्लिक केलं, बघितलं गेटवे रिजेक्ट. आता ही ऑर्डर रिजेक्ट का झाली आहे याचं रिझन इथं असतं, ओनली एएमओ अलाउड इन एएमओ टाइम आफ्टर सेगमेंट. एएमओ म्हणजे आफ्टर मार्केट ऑर्डर, मार्केट संपल्यानंतर सुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता, ते तुम्हाला इथं दिसतं. किंवा ते ऑर्डर सपोज तुमची ऑर्डर कॅन्सल झाली आहे तर ती का कॅन्सल झाली आहे त्याचं रिझन इथं येतं रेड फॉन्ट मध्ये, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ट्रेड बुक. ट्रेड बुक मध्ये तुम्ही जो ट्रेड केलेला आहे, जे शेअर्स बाय केलेले आहेत ते तुम्हाला ट्रेड बुक मध्ये दिसतील. नेट पोझिशन त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे तो नेट पोझिशन मध्ये दिसेल. त्यानंतर स्टॉक व्ह्यू, जे तुम्ही स्टॉक बाय केलेले आहेत, ठीक आहे, किंवा जे स्टॉक्स तुम्ही सर्च केलेले आहेत ते तुम्हाला स्टॉक व्ह्यू मध्ये दिसतील. त्यानंतर फंड व्ह्यू. फंड व्ह्यू मध्ये गेल्यानंतर त्यामध्ये तुमचे अमाऊंट किती आहे
अकाउंट वरती तुमची अमाऊंट किती आहे ते तुम्हाला पूर्ण त्याचं स्टेटमेंट तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टोटल मार्जिन, तुम्ही किती मार्जिन यूज केलेले किंवा करू शकता ते अवेलेबल मार्जिन तुम्हाला इथे दिसेल. त्यासाठी तुम्ही कॅश सेगमेंटसाठी किती यूज करू शकता ते दिसतंय किंवा तुम्ही नॉन कॅश साठी किती यूज करू शकता ते इथे दिसते. त्यानंतर मार्जिन युटिलाइज, जेवढ्या अमाऊंटचे तुम्ही शेअर्स बाय केलेले आहेत किंवा सेल केलेले आहेत ते यूज केलेले आहे ते तुम्हाला इथे दिसतं. त्याच्यामध्ये इक्विटी ऑप्शन, फ्युचर अँड ऑप्शन, करन्सी आणि कमोडिटी, प्रत्येक सेगमेंटमध्ये तुम्ही किती फंड यूज केलाय तो इथे दिसेल. आणि त्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये आता आपण बघतो इथं 15,389.72 एवढी अमाऊंट आपण म्युच्युअल फंड साठी इथं यूज करू शकतो. हे तुम्हाला फंड व्ह्यू मध्ये दिसेल की तुमची अमाऊंट किती आहे. ठीक आहे, तर हे आपण बघितलं शेअर्स बाय करताना किंवा सेल करताना. हे आता आपण बघूयात बाय करायचं झालं, आता आपण बघूयात सेल कसं करायचं. ज्यावेळेस आता तुम्ही वॉचलिस्ट मध्ये एखादा शेअर ऍड केलाय, फॉर एक्झाम्पल एसबीआय, आणि एसबीआय आता तुम्हाला पहिलं सेल करायचंय, बाय नाही करायचं, फक्त सेल करायचंय पहिलं. तर मग त्यावेळेस तुम्हाला सेल वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बाय करण्याऐवजी सेल वर क्लिक कराल. त्यानंतर तुम्हाला इथे क्वांटिटी सेम प्रोसिजर आपल्याला यूज करायची आहे. जसं क्वांटिटी ऍड केली, लिमिट ज्या अमाऊंटला तुम्हाला सेल करायचंय किंवा जर तुम्हाला मार्केट प्राइसला सेल करायचंय तर तुम्हाला इथे मार्केट सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर मार्जिन यूज करायचं असेल तर, किंवा मग डिलिव्हरीसाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर, त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी ऑर्डर परचेस करता किंवा सेल करता त्याच्यानंतर तुम्हाला ते एक्झिक्यूट करावं लागते. म्हणजे जर सेल केली असेल तर बाय करावे लागते किंवा बाय केली असेल तर सेल करावे लागते. मग ज्यावेळी तुम्ही एखादा शेअर बाय केलेला आहे किंवा खरेदी केलेला आहे आणि नंतर तुम्हाला तो विकायचा आहे, तर तो कसा विकायचा ते बघूयात आपण. ज्यावेळेस जसं मी सांगितलं की जसं तुम्ही ऑर्डर एखादी परचेस केली त्यानंतर ते तुम्हाला नेट पोझिशन मध्ये दिसतं, बरोबर. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर गेलेत तर वॉचलिस्ट मध्ये बाय केला, एक क्वांटिटी आपण बाय केली. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण जर बघितलं की आपल्याला सपोज हे सेल करायचंय, सबमिट केलं, आपण बघितलं नेट पोझिशन मध्ये. आता नेट पोझिशन मध्ये तुम्हाला इथे दिसणार जेवढे तुम्ही शेअर्स घेतलेले आहेत ते क्वांटिटी, त्याची प्राइस, किती प्राइसला ते बाय केले किंवा सेल केले, करंट मार्केट प्राइस काय चालू आहे ते पर्टिक्युलर शेअरची, आणि त्याच्यानंतर किती प्रॉफिट झालाय किंवा लॉस झालाय ते इथे दिसेल. ज्यावेळी तुम्हाला ती ऑर्डर एक्झिक्यूट करायची आहे, एक्झिक्यूट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बाय केलेलं असेल, तुम्हाला सेल करायचंय किंवा सेल केलेलं असेल तर बाय करायचंय, तर त्यावेळेस इथे तुम्ही त्यावर क्लिक करू शकता. इथे तुम्हाला दोन ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन येतो कन्वर्ट पोझिशन आणि दुसरा ऑप्शन येतो पहिला ऑप्शन येतो कन्वर्ट पोझिशन आणि दुसरा ऑप्शन येतो तुम्हाला सेल किंवा बाय. ओके, जर तुम्हाला ते लॉंग टर्म साठी, आता सपोज तुम्ही जर इंट्राडे मध्ये घेतलेला असेल आणि तो तुम्हाला लॉंग टर्म साठी ठेवायचा आहे, तर तुम्ही ती ऑर्डर कन्वर्ट करू शकता इंट्राडे मधून डिलिव्हरी मध्ये किंवा डिलिव्हरी मधून इंट्राडे मध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन असतो तुम्हाला स्क्वेअर ऑफ. स्क्वेअर ऑफ म्हणजे तुम्हाला ती ऑर्डर एक्झिक्यूट करायची आहे, खरेदी केलेला असेल तर विकायचं किंवा विकलेला असेल तर खरेदी करायचंय. जेव्हा तुम्ही स्क्वेअर ऑफ वरती क्लिक करता त्यावेळेस तुमची ऑर्डर ती स्क्वेअर ऑफ होऊन जाते, म्हणजे ती जर घेतलेला असेल शेअर तर तो विकला जातो. अशा पद्धतीने आपल्याला शेअर्स खरेदी करायचे आणि विकायचे यामधून. ठीक आहे, आता आपण हे बघितलं. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की आपल्याला स्टॉप लॉस कसा लावायचा. स्टॉप लॉस म्हणजे एखादा शेअर आपण घेतलेला आहे, फॉर एक्झाम्पल 195 रुपयाला एसबीआय हा शेअर घेतलेला आहे, तर याची किंमत जर खाली आली किंवा कमी झाली तर ती किती कमी होईल याचा अंदाज आपल्याला नसतो. म्हणून आपला जो याच्यामध्ये होणारा लॉस आहे तो लॉस कमीत कमी किंवा मिनिमम लॉस व्हावा आणि मॅक्झिमम प्रॉफिट व्हावा ही आपली इच्छा असते. म्हणून तो लॉस कमी होण्यासाठी आपण स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. तर एसबीआय मध्ये आपण यावर जेव्हा क्लिक करतो, याच्यामध्ये आपण बाय केला,
तर ज्यावेळेस आपण बाय करतो त्यावेळेस आपल्याला इथं स्टॉप लॉस लावावा लागतो. त्यावेळी इथे दिसलं तुम्हाला क्वांटिटी ऍड केली, फॉर एक्झाम्पल 100 क्वांटिटी ऍड केली तुम्ही, त्याच्यानंतर लिमिट, त्यानंतर प्रॉडक्ट मार्जिन, ऑर्डर टाइप लिमिट. तर इथे तुम्ही जर एस एल सिलेक्ट केलं तर इथे तुम्ही जी ट्रिगर प्राइस आहे म्हणजे स्टॉप लॉस आहे तो तुम्ही इथे लावू शकता, एस एल स्टॉप लॉस, आणि सबमिट करू शकता. जी ट्रिगर प्राइस आहे म्हणजे स्टॉप लॉस आहे तुम्ही इथे एंटर करू शकता. सपोज आता 195 ला आहे, तुम्ही 190 इथे लावू शकता. ठीक आहे, 190, आणि त्यानंतर तुम्ही इथे सबमिट करू शकता. सपोज तर इथे तुम्ही 195 आहे करंट मार्केट प्राइस, आणि तुम्हाला स्टॉप लॉस 190 ला लावायचा आहे. ट्रिगर प्राइस 190 लावली, सबमिट. सबमिट वर क्लिक केलं, ती ऑर्डर तुमची प्लेस झाली. ऑर्डर प्लेस सक्सेसफुली. अशा पद्धतीने तुम्ही बाय करू शकता किंवा सेल करू शकता. त्यानंतर ऑर्डर बुक बघितलं आपण, नेट पोझिशन बघितलं, आता वॉच लिस्ट बघूयात आपण. वॉच लिस्ट मध्ये आपण गेलो, हे 2 शेअर आपण ऍड केलेले आहेत. हे ऑलरेडी डिफॉल्ट आहे TCS, आणि आता आपण SBI ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की आता आपण बघितलं बाय कसं करायचं, सेल कसं करायचं यामध्ये. आता आपण बघणार आहोत की याचे डिटेल्स. तर याचे डिटेल्स मध्ये आपण ज्यावेळेस क्लिक करेल डिटेल्स वरती, तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होतं. आता हे पेज काय की याच्यामध्ये ओपन म्हणजे SBI ची ओपन प्राइस, काल फ्रायडे झाला, काल मार्केट चालू होतं, ही कालची प्राइस आहे 202 रुपये. ओपन झाला, हे प्रिव्हियस क्लोज, त्याच्यानंतर हाय आणि लो. 195 चा लो आहे, 211.90 चा हाय फॉर दॅट डे, म्हणजे हे कालचं आहे. 52 वीक्स लो जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही इथे बघू शकता, 52 वीक हाय इथे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला ही बाय प्राइस आहे, बिड म्हणजे बाय प्राइस, आस्क म्हणजे सेल प्राइस. या प्राइसला तुम्ही बाय करू शकता, किंवा इथे अमाऊंट आता नाहीये कारण मार्केट आता बंद आहे. मार्केट ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस इथे पण प्राइस तुम्हाला विजिबल असेल, त्या प्राइसला तुम्ही सेल करू शकता. त्याच्यानंतर हे जे आहे WWAP, VWAP, ही जी अमाऊंट आहे ही करंट मार्केट प्राइस नुसार तुम्हाला इथे दिसेल, शो करेल. त्यानंतर व्हॉल्यूम, याच्यामध्ये किती शेअर्स बाय झालेले आहेत किंवा सेल झालेले आहेत, हे टोटल नंबर ऑफ शेअर्स असतात. त्याच्यामध्ये मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे, त्याच्यामध्ये त्याचा डिव्हिडंड, हे तुम्हाला सगळं याच्यामध्ये शो होईल. त्याच्यानंतर तुम्हाला जर बघायचं असेल त्याची स्क्रिप्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल. त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, मार्जिन किती आहे, त्याचे एक्स मल्टिप्लायर, हे सगळे डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये दिसतील, स्क्रिप्ट इन्फो. त्यानंतर जर आपण खाली जर स्क्रोल केलं तर इव्हेंट बुक क्लोजर किंवा रेकॉर्ड डेट, हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याची स्टार्ट डेट काय, एंड डेट काय, त्यानंतर त्याच्या आधीची एक्स डेट किती होती, ते पर्पज कशासाठी आहे, AGM, चेंज इन RTA. हे तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू कंपनीबद्दल, तुम्हाला जर फंडामेंटल जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण कंपनीचा फंडामेंटल तुम्ही ओव्हरव्ह्यू मध्ये बघू शकता. इनफॅक्ट तुम्ही इथे त्याचा चार्टही बघू शकता की या शेअर्स मध्ये कसं फ्लक्च्युएशन झालंय, याच्यामध्ये कसे त्याची व्हॅल्यू किंवा त्याची प्राइस जी आहे ती कशी कमी किंवा जास्त झाली आहे, ते तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू नंतर आपण बघूयात डेप्थ. डेप्थ मध्ये त्याचे बायर्स आणि सेलर्स हे किती आहेत हे तुम्ही इथे बघू शकता. त्याचे फ्युचर्स, फ्युचर मध्ये त्याचा रेट काय आहे. ऑप्शन, हे ऑप्शन मध्ये तुम्हाला बाय करायचं असेल तर मग हा कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन, आणि हे स्ट्राईक प्राइस आहे. कोणत्या स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम तो प्रीमियम अमाऊंट किती आहे ते तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर जर तुम्हाला 210 स्ट्राईक प्राइसचा कॉल ऑप्शन बाय करायचा आहे तर तुम्ही इथं बाय करू शकता किंवा सेल करू शकता. या पद्धतीने तुम्ही ऑप्शन मध्ये
या ट्रेडिंग करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर तुम्हाला त्याचे फायनान्शियल्स इथं दिसतील, फिक्स ॲसेट किंवा इन्व्हेस्टमेंट कंपनीची किती आहे, ॲडव्हान्सेस, त्याच्यामध्ये कॅश, कॅश इन हँड, हे पूर्ण कंपनीचं बॅलन्स शीट तुम्हाला इथे बघायला मिळेल फायनान्शियल्समध्ये. इवन फंडामेंटलमध्ये कंपनीचं पूर्ण एक्सपेन्सेस, अदर इन्कम, प्रॉफिट कंपनीचा किती आहे हे तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन होईल. कंपनीची डिलिव्हरीमध्ये होल्डिंग किती आहे, त्याच्यानंतर पियर्स, टाइम अँड सेल्स, न्यूज, कंपनीचे काय नवीन न्यूज आहेत ते तुम्हाला इथे दिसतील, किंवा कंपनीची इन्फॉर्मेशन काय पाहिजे असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, हे तुम्हाला इथे न्यूज मिळेल. या पद्धतीने हे ऍप्लिकेशन आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑल इन वन एका ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्यामध्ये तुम्ही टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही न्यूज सुद्धा बघू शकता त्या पर्टिक्युलर कंपनीच्या किंवा मार्केटच्या. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. असं युजर फ्रेंडली ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स एकाच ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला नवीन ऍप्लिकेशन किंवा नवीन टेक्निकल अनालिसिस साठी वेगळं ऍप्लिकेशन वापरायची गरज नाही. हे आपण बघितलं वॉच लिस्ट. आता आपण पोर्टफोलिओ बघूयात. पोर्टफोलिओ मध्ये जेवढे शेअर्स घेतलेले असतील, फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 कंपन्यांचे 100 शेअर्स घेतले, तर पूर्ण तुम्हाला तो डेटा इथे शो होतो पोर्टफोलिओ मध्ये. त्याच्यानंतर अलोकेशन, जेवढे शेअर्स तुम्हाला अलोकेट झालेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतात. अनालिसिस, तुम्हाला टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस इथे करू शकता तुम्ही, किंवा तुमच्या पोर्टफोलिओचं अनालिसिस. त्याच्यामध्ये तुम्हाला किती लॉस झालाय किंवा किती प्रॉफिट झालाय. विन लॉस म्हणजे तुम्हाला प्रॉफिट आणि लॉसचा रेशो किती आहे ते याच्यामध्ये दिसेल. किती स्टॉकमध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात, किती स्टॉकमध्ये लॉसमध्ये आहात ते तुम्हाला इथे दिसेल. हे ओव्हरऑल, आणि हे 2 डेज म्हणजे पर्टिक्युलर डेचं तुम्हाला इथे दिसेल, किंवा ओव्हरऑल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते ओव्हरऑल मूव्हर्स किंवा शेअर्स मध्ये इथे दिसेल अनालिटिक्स मध्ये. पोर्टफोलिओ नंतर कोट्स, याच्यामध्ये तुम्हाला एखादा शेअर्स जर बाय करायचा असेल तर तुम्ही कोट्स मध्ये जाऊन सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्फोसिस बाय करायचा आहे, तर तुम्ही इन्फी टाकलं, इन्फी आलं, तर तुम्हाला बाय करायचंय तुम्ही बाय करू शकता, किंवा सेल करायचंय तुम्ही इथून सेल करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोर्टमध्ये जायचंय आणि कंपनीचं नाव सर्च करायचंय. यामध्ये 2 ऑप्शन आहेत, बीएसई आणि एनएसई. एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. मोस्टली नॅशनल स्टॉक एक्सचेंज इज बिगर दॅन बीएसई. सो तुम्ही एनएसई मध्ये ट्रेड केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम जास्त मिळेल, किंवा बायर्स आणि सेलर जास्त मिळतील, जेणेकरून तुमचे शेअर्स हे लवकर विकले जातील किंवा खरेदी केले जातील. त्यासाठी तुम्ही एनएसई मध्ये ट्रेड करायचं. हे इक्विटी सेगमेंट आहे. पुढे फ्युचर आहे, फ्युचर ऑप्शन्स, त्यामध्ये निफ्टी आहे. निफ्टीची स्ट्राईक प्राइस, किंवा बँक निफ्टी आहे. बँक निफ्टी स्ट्राईक प्राइस जे आहे. त्यानंतर एक्सपायरी तुम्ही इथं चेंज करू शकता एक्सपायरी. आता ही आहे 1 एप्रिल, नंतर 9 एप्रिल, इथे क्लिक केलं आपण 16 एप्रिल. हे जे स्ट्राईक प्राइस आहे 26,100 चा कॉल ऑप्शन. इथे कॉल ऑप्शन किंवा इथे पुट ऑप्शन तुम्हाला जे पण बाय घ्यायचंय, इथे बँक निफ्टी वरती क्लिक करायचं. बँक निफ्टी घ्यायची असेल तर बँक निफ्टी, किंवा इथे तुम्ही स्ट्राईक प्राइस पण टाकू शकता. फॉर एक्झाम्पल आता 25,000चं तुम्हाला कॉल, 25,000 टाकलं. आता तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचा आहे किंवा पुट ऑप्शन बाय करायचं आहे, तर तुम्ही इथं चेंज करू शकता अशा पद्धतीने. किंवा तुम्हाला एक्सपायरी डेट चेंज करायची असेल तर इथून चेंज करू शकता, आणि त्यानंतर तुम्ही इथं बाय किंवा सेल करू शकता. ठीक आहे. त्यानंतर करन्सी मध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर करन्सी मध्ये फ्युचर आणि ऑप्शन मध्ये तुम्ही इथे ट्रेड करू शकता. आणि जर कमोडिटी मध्ये करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही इथे करू शकता. त्यामध्ये गोल्ड, सिल्वर किंवा क्रूड ऑइल. त्यामध्ये तुम्हाला फ्युचर मध्ये घ्यायचं असेल किंवा ऑप्शन मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इथे तो ऑप्शन सिलेक्ट करून ट्रेड करू शकता. एमसीएक्स, एनसीडीएक्स, तुम्हाला एमसीएक्स मध्ये ट्रेड करायचं असेल तर एमसीएक्स सिलेक्ट करा, किंवा एनसीडीएक्स मध्ये ट्रेड करायचं असेल तर एनसीडीएक्स ऑप्शन सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही इक्विटी, त्यानंतर फ्युचर, ऑप्शन, करन्सी आणि कमोडिटी, अशा पद्धतीने तुम्ही इथे खरेदी किंवा विक्री करू शकता याची.
कोड बघितला आपण. त्यानंतर आपण बघूयात माय ट्रेड्स. माय ट्रेड्स मध्ये गेल्यानंतर आपण जेवढे शेअर्स बाय केलेले आहेत किंवा सेल केले आहेत किंवा काही ऑर्डर रिजेक्ट झालेले आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. माय ट्रेड्स मध्ये जायचं, त्यामध्ये ऑर्डर बुक, ट्रेड बुक, जसं आपण मागाशी बघितलं ते ऑर्डर बुक, ट्रेड बुक. त्यानंतर नेट पोझिशन तुमची किती आहे, किती प्रॉफिट आहे, लॉस आहे. त्यानंतर स्टॉक्स व्ह्यू, जे तुम्ही स्टॉक्स व्ह्यू केलेले आहेत आधी ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. फंड्स, जे आपण आधी बघितल्याप्रमाणे तुमचं जो पण फंड अवेलेबल आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता. किंवा जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस बघायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. यामध्ये तुम्हाला निफ्टी, फर्स्ट तुम्हाला सेन्सेक्सची प्राइस दिसेल, त्यानंतर निफ्टी बँक दिसेल, त्यानंतर निफ्टी 50 दिसेल आणि US डॉलरची प्राइस दिसेल. अशा पद्धतीने US डॉलर, INR, इंडियन रुपीज अँड US डॉलर याच्यामध्ये किती डिफरन्स आहे तर ते तुम्हाला इथे दिसेल. निफ्टीमध्ये किती पॉईंटची वाढ झाली आहे किंवा कमी झाली आहे ते तुम्हाला निफ्टी 50 मध्ये दिसेल. सेन्सेक्स मध्ये किती कमी झाली आहे, वाढ झाली आहे ते इथे दिसेल आणि निफ्टी बँक मध्ये इथे दिसेल. अशा पद्धतीने हे तुम्ही ऍप्लिकेशन यूज करू शकता. ठीक आहे, आपण बघितलं डॅशबोर्ड, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ, कोट आणि माय ट्रेड्स बघितलं आपण. आता फर्स्ट आपण डॅशबोर्ड वरती आल्यानंतर ओव्हरव्ह्यू नंतर आपण बघू शकतो इथे इंडायसेस मध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला BSE DSI, BSE EVI, निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500, निफ्टी मिड कॅप, निफ्टी बँक याची करंट प्राइस तुम्हाला इथे दिसेल इंडायसेस मध्ये. ते तुम्ही इंडायसेस मध्ये चेक करू शकता. त्यानंतर मार्केट स्टॅट्स, जे आता आपण सर्च केलेलं आहे SBI, तर ते तुम्हाला इथे त्याचे स्टॅटिस्टिक्स इथे दिसतील की टॉप गेनर्स. आता जर मार्केटमध्ये भरपूर 8000 प्लस कंपनीज आहेत, मग त्याच्यामध्ये टॉप कंपन्या कोणत्या आहेत की ज्या कंपन्यांमध्ये जास्त मुवमेंट झालेली आहे, त्यांची किंमत सगळ्यात जास्त वाढलेली आहे, ते टॉप गेनर्स इथे दिसतील. किंवा टॉप लुजर्स, की कोणत्या कंपनीची प्राइस सगळ्यात कमी झालेली आहे इन पर्सेंटेज, ते तुम्हाला टॉप लुजर्स मध्ये दिसेल. आणि व्हॉल्यूम आपण बघितलं, व्हॉल्यूम म्हणजे जेवढे शेअर्स बाय झालेले आहेत किंवा सेल झालेले आहेत ते व्हॉल्यूम. याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कोणत्या शेअर्स मध्ये मुवमेंट झालेली आहे ते तुम्हाला इथे दिसेल. व्हॉल्यूम गेनर्स हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर पुढे आहे कॉर्पोरेट ऍक्शन. आता मार्केट बंद असल्यामुळे कॉर्पोरेट ऍक्शन आणि डील तुम्हाला दिसणार नाहीये. गाईज एक मिनिट द्या. ऍप्लिकेशन डाऊन झालं होतं. ठीक आहे. सो मार्केट स्टॅट्स आपण बघितलं, त्यामध्ये टॉप गेनर्स किंवा टॉप लुजर, व्हॉल्यूम गेनर्स आपण बघितलं. त्यानंतर कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये यामध्ये तुम्ही पूर्ण व्ह्यू करू शकता. प्रत्येक कंपनी, VBL, हेक्झावेअर, त्याची रेकॉर्ड डेट आणि एक्सपायरी डेट तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर डील, आता प्रत्येक कंपनीची जी काही डील झालेली आहे मार्केटमध्ये, नवीन न्यूज काय आहे ते तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये नवीन कोणते IPOs वगैरे आलेले आहेत ते तुम्ही IPO मध्ये बघू शकता. त्याच्यानंतर एक्सचेंजेस कडून काय मेसेज तुम्हाला आलेला असेल, एक्सचेंज म्हणजे निफ्टी, NSE किंवा BSE, MCX, NCDEX, NCD डेरिव्हेटिव्ह हे तुम्ही इथे बघू शकता. किंवा मार्केट स्टेटस बघू शकता इथे. आता हे अनअवेलेबल आहे कारण मार्केट बंद आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे ऍप आहे जे आपण युजर फ्रेंडली आहे. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला एकाच ऍप्लिकेशन मध्ये आहेत, जिथे तुम्ही शेअर्स बाय करू शकता, सेल करू शकता किंवा तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा तुम्ही तिथे टेक्निकल अनालिसिस करू शकता.